या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। रियाज भाई, आज कुठल्या प्रभागातून आहे तुम्ही आणि काय उमेदवार? आम्ही प्रभाग 21 मधून जे आहेत ना आमची उमेदवारी दाखल केलेली आहे। प्रभाग 21 मधून जे आहेत ना 3 काँग्रेस आणि एक जे आहेत ना उबाटा यांच्याकडून जे आहेत ना असं महाविकास आघाडीकडून जे आहेत ना 4 आम्ही कॅन्डिडेट भरलेले आहेत फॉर्म आणि एबी फॉर्म पण आम्ही भरलेले आहे। काँग्रेस पक्षाकडून जे आहेत ना मी स्वतः रियाज हुंडेकरी, दुसरी जे आहेत ना आमचे परवीन निकाळजे त्यांची कन्या प्रतीक्षा निकाळजे आणि दुसरी आमचे जे मित्र आहेत सेवादलचे अध्यक्ष टेकाळे साहेब तर त्यांची सूनबाई किरण टेकाळे, असं हे आम्ही 3 आणि चौथा कॅन्डिडेट जे आहे उबाटाकडून जे आहेत ना माजी नगरसेवक भीमाशंकर मेत्रे साहेब, असं जे आहेत ना प्रभाग 21चा पॅनल आहे। अचानकपणे तुम्ही प्रभाग चेंज केला असं? ते त्याचं कारण म्हणजे कसं आहे, पहिला मी प्रभाग 2012ला 43 मधून निवडून आलो होतो, 2017ला जे आहेत ना प्रभाग 18 मधून निवडून आलो होतो। आता कसं झालं माहीत आहे का, 2017ला जेव्हा दुसरी इलेक्शन मी प्रभाग 18 कडून लढविलो होतो तर त्यावेळी तिथली जी मतदाराची संख्या 29,500 होती। नंतर विधानसभेला आता जे परवा विधानसभा झालेली आहे तर त्यामध्ये जे आहेत ना प्रभाग 18ची मतदाराची संख्या 39,500 झाली। काही निवडणूक काळात तुमच्यावर एखादा परवा एक गुन्हा देखील दाखल झाला, काय सांगा? ते जे गुन्हा दाखल झाला ते एक पॉलिटिकल एक स्टंट आहे। तर जे झाल्यामुळे जे आहेत ना नंतर मी CP साहेबांना भेटलो, DCP साहेबांना भेटलो, PI क्राईम साहेबांना भेटलो आणि सदाभाऊ पोलीस स्टेशन साहेबांना भेटलो आणि त्यांना मी एक अर्ज दिलं की असं जे आहेत ना हे पॉलिटिकल स्टंट आहे, त्याची जे आहेत ना पूर्ण तपासणी करून जे आहेत ना याची छाननी करून जे आहेत ना तुम्ही चौकशी करून पुढची कारवाई करा म्हणून त्याने बोललं होतं। हो, हे तर षडयंत्र सगळ्या लोकांना माहीतच आहे, सगळ्या लोकांना माहीतच आहे हे षडयंत्र काय आहे काय नाही। पक्षश्रेष्ठीकडून आपल्याला प्रभाग 20 मधून उमेदवारी म्हणजे उभारा असं एकंदरीत सांगण्यात हो, आलं। मागच्या वेळी जे आहेत ना जेव्हा चर्चा झाली आमदार खासदार आपले परिचिताईशी, तर त्यांनी मला बोलले होते की रियाज भाई देखिए आप काम खड़े रहना चाहते, 20 में खड़े रहना चाहते, 21 में खड़े रहना चाहते, जहाँ से भी चाहे मैं आपको उम्मीदवारी दे दूँगी। लेकिन हमारे टेकाळे साहब और परवीन निकाळजे दादा उन्होंने क्या बोले कि नहीं रियाज भाई को हमारे साथ में दे दो, तो फिर मेरे को जो है ना उनके साथ में दिया गया। अभी कौन सा प्रभाग है तुम्हारा एरिया? 21 जो है एरिया जो है हमारा गुरुनाथ चौक से लेके जो है ना हकीम गार्डन, स्वागत नगर, संजय नगर, सीरत नगर, अंतोळीकर नगर, विकास नगर और पूरा आसरा चौक, ये पूरा टोटली जो है ना ये हमारा प्रभाग है। तुमच्यासाठी प्रभाग नवीन आहे, कशी रणनीती तुम्ही आखलात काय? हो, आमचं 4 कॅन्डिडेट बसून जे आहेत ना साधारणतः एक 8-10 दिवसापासून जे आहेत ना आमची एक चांगली रणनीती आम्ही तिथे हे केलेली आहेत। आम्ही सगळ्या लोकांना एक सांगणार की तुम्ही जातीपातीचं राजकारण याच्यामध्ये तुम्ही पडू नये। सेक्युलर जे पक्ष आहे काँग्रेस पक्ष आणि उबाटा पक्ष महाविकास आघाडीचं, तर त्यांना तुम्ही मतदान करावे म्हणून जे आहेत ना आम्ही सगळ्यांना आवाहन करणार आहे, विनंती करणार आहे। मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां, पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।